जवळजवळ 20-22 लाख रुपयाचा धंदा केला, पण जोपर्यंत माझ्या फुटवर हार चढत नाही तोपर्यंत मी हार मानणाऱ्यातला नाही. हातातलं कोणीही नाही, नशिबातलं कोण नेणार आहे. त्याच्यामुळे लोकांना चुकीचा सल्ला देऊन आपला काय फायदा होणार आहे. तरी आपण एकूण 50 लाख रुपयाचा आज पोतवर त्या ट्रॅक्टरनी धंदा केलेला आहे. माझ्या जीवनामध्ये जो बेस्ट टर्निंग पॉईंट ठरला तो जॉन डियर ट्रॅक्टर 5405. आज मी जे काय आहे त्या ट्रॅक्टरमुळेच आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या आईवडिलांना. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना गरुडाची गोष्ट तर माहीतच असेल. गरुड ठराविक वयात आल्यानंतर त्याची चोच आपोआप झडू लागते किंवा पिसंसुद्धा गळू लागतात. अशा वेळेस तो स्वतःला एका उंच ठिकाणी घेऊन जातो आणि स्वतःला परत सामर्थ्य एकवटून परत नवीन जन्म घेऊन तो नवीन एक डाव मांडतो आणि एक चांगलं यशस्वी असं व्हिजन किंवा दृष्टिकोन घेऊन आणि चांगलं स्वप्न घेऊन तो परत एक नवीन डाव मांडून स्वतःची उंच भरारी घेतो. माणसाचंही असंच काही असतं. सगळं काही चांगलं असताना परिस्थिती कधी अचानक काय घडवेल हे सांगता येत नाही. अचानक शून्यावर आल्यानंतर परत आतोनात परिश्रम करून किंवा चांगला दृष्टिकोन ठेवून चांगलं काम करून माणूस परत एकदा स्वतःला उभारी घेऊन जाऊ शकतो आणि स्वतःला परत सिद्ध करू शकतो. असंच एक उदाहरण घेऊन आपण आज आप्पासोबत गप्पामध्ये हिंगणगाव गावचे नितीन अशोक खोडदे यांना भेटायला आलो आहोत. तर साधूयात त्यांच्याशी संवाद. तर नितीनराव, तुमचं अगोदर जॉईंट फॅमिली होती किंवा एकत्र कुटुंब होतं, सगळं काही चांगलं होतं. त्यावेळेस साधारण ट्रॅक्टर कुठला होता तुमच्याकडे? सर आपल्याकडे त्यावेळेस जॉन डियरचा 5310 होता, 2010 सालचा. 2010 मध्ये घेतला होता. आणि त्यावेळेस वय किती असेल तुमचं? वय असेल माझं 18 वर्ष. 18 वर्ष. त्यावेळेस तुम्ही ट्रॅक्टर चालवत होतात? हा, ट्रॅक्टर चालवत होतो, पण व्यवहारात कुठेही मध्ये नव्हतं. व्यवहार नव्हते बघत तुम्ही. आणि मला वाटतं तुमच्याकडे त्यावेळेस JCB आणि आणखी पण एक ट्रॅक्टर JCB 2018 साली आपण सोनालिका ट्रॅक्टर घेतला होता. त्याच्यानंतर 2020 साली आपण मशीन पण घेतलं होतं JCB. आणि मग सगळं काही चांगलं चालू असताना नक्की काय घडलं? सगळं व्यवस्थित सुरू होतं, पण काही कारणास्तव नियतीचा खेळ म्हणा काही म्हणा, पण आम्हाला थोडं विभक्त व्हावं लागलं. विभक्त झाल्यानंतर 2020 साली आम्ही विभक्त झालो. पण मग त्याचा ह्या सगळ्यावर काय परिणाम झाला, म्हणजे काय झालं नक्की? 2019-20 मध्ये आम्ही विभक्त झाल्यानंतर मला पोटाचा आजार झाला. पोटाचा आजार झाल्यानंतर मला दवाखान्यात पण 5-6 लाख रुपये खर्च झाला. 2 वर्ष बेडवर होतो. खर्चही खूप झाला होता दवाखान्याचा. कर्ज पण झालं होतं आणि पूर्ण बेड रेस्टवर 2 वर्ष कंटिन्यू बेड रेस्टवरच होतो. मग त्यावेळेस ट्रॅक्टर कोणी चालवत नव्हतं? नाही, ट्रॅक्टर दारामध्ये उभा होते, पण चालवायला कोणीच नव्हतं. ड्रायव्हर नव्हतं, कारण आम्ही विभक्त झाल्यामुळं त्यांच्याकडे पाहण्यासाठी कोणी नव्हतं आणि मी पूर्ण बेड रेस्टवरच होतो. अच्छा. आणि साधारण दवाखान्याला किती खर्च झाला असेल? दवाखान्याला 5-6 लाख रुपये झाले आणि घरची परिस्थिती थोडी नादान असल्यामुळं, विभक्त झाल्यामुळं दवाखान्याला पण आपण लोकांकडूनच पैसे घेतले, ते पण कर्ज आपल्यावर झालं होतं. आणि मला वाटतं 2021 मध्ये मग करोनाही त्याच टायमाला 2019 साली करोना चालू झालता आणि करोना चालू झाल्यानंतर एक 8-15 दिवसामध्ये मी आजारी पडलो होतो. आजारी पडल्यामुळं म्हणजे बाकीच्यांचं किंवा नातेवाईकांचं वगैरे तुम्हाला काही सपोर्ट नव्हता का? नाही, त्यावेळेस करोनाचा काळ भरपूर चालू होता, त्याच्यामुळे नातेवाईकांचं येणं जाणं काही सारं स्टॉपच होतं. आणि त्याच्यात थोडेफार नातेवाईक यायचे, पण दवाखान्याची अडचण होती. दवाखान्याला डॉक्टर लोक अवेलेबल होत नव्हते, पुढं ॲडमिशन भेटत नव्हतं हॉस्पिटलमध्ये. अच्छा. आणि मला वाटतं करोनाने बऱ्यापैकी लोकांना आपल्या जवळच्या आणि लांबच्या माणसांचा पण परिचय करून दिलाय. परिस्थिती फारच बिकट होती त्या टायमाला. भरपूर बिकट होती परिस्थिती. मग आजारपणामुळे तुम्ही आतून पूर्ण खचून गेले होते का? खचलो तर होतोच, पण आजारपणापेक्षा ज्या वाईट काळामध्ये
जे आपले माणसं सोडून जातात हम्म. त्यापेक्षाही ते जास्त दुःख होतं. बरोबर आहे. जवळची माणसं उभे नाही राहिल्याचं जास्त दुःख झालं. ते दुःख भरपूर होतं. बर. ज्या टायमाला साहेब मी दवाखान्यात ॲडमिट होतो ना, तर त्या टायमाला माणूस माणसाला विचारत नव्हता, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी बिस्किटावर दिवस काढून 10 दिवस माझ्यासाठी पुण्यामध्ये बसून होते माझ्यासाठी. पण आत्ता जरी माझ्याकडे काही नसलं तर मला आईवडिलांसाठी भरपूर काही करायची इच्छा आहे. आणि परत एकदा उभारी घ्यायचं ठरवलं. आणि उभारी घेण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण आपल्या मागं आपले आईवडील आहेत, मिसेस आहे, मुलं आहेत. याच्यासाठी काहीतरी करायचं म्हणून जीवाची धडपड करत होतो, पण शरीर साथ देत नव्हतं. ह्याच परिस्थितीला तोंड देण्यासाठी मी वडिलांना म्हणलं आपण एक ट्रॅक्टर घेऊ. वडील म्हणले अरे तुला नीटनेटकं बसता येत नाही आणि तू ट्रॅक्टर घ्यायचा म्हणतो, हाय हेच दारात 2 उभा आहेत, तर तिसरा ट्रॅक्टर आणून कोण बघणार आहे, कोण सांभाळणार आहे. मग 2 ट्रॅक्टर असताना तिसरा ट्रॅक्टर म्हणजे कोणता ट्रॅक्टर घ्यायचा तुम्हाला? असं काय? असाच आमचा एक जोडीदार नांगर चालू होती, तर मला नीट चालता येत नव्हतं. मी आपलं दुपारच्या पारी त्याच्यापाशी गेलो फिरत 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 फिरत. तर त्याचं म्हणणं असं आलं का दिवसेंदिवस क्षेत्र कडक होत चाललेले आहेत, तर आपल्याला त्याच्यासाठी पुढल्या वर्षी आपल्याला 4x4 ट्रॅक्टर आणायचा. हा त्याचा विषय होता. पण मला काहीतरी करण्याची जिद्द होती आणि मग करण्याची जिद्द असल्यामुळं मागची परिस्थिती पाहिली तर आपल्या मागं भरपूर कुटुंब हा डिपेंड असलं, म्हणून मग काहीतरी करायचं म्हणून मी वडिलांना म्हणलं. तो शब्द मी घेऊन वडिलांपाशी गेलो, म्हटलं आपल्याला ट्रॅक्टर आणायचा आहे. मग ते वडील म्हटले असं तुझं दुखतंय, तू बघ मग कसं काय करायचं, तुला काय योग्य वाटतंय. तर मग त्याच्यानंतर मी पण एक वडिलांना एक प्रश्न केला, समजा आज माझं दुखतंय मान्य आहे मला, पण जोपर्यंत माझ्या फुटवर हार चढत नाही तोपर्यंत मी हार मानणाऱ्यातला नाही. मी काहीही करीन, पण जोपर्यंत मी जिवंत आहे आणि उद्या समजा पुढं चालून माझं काही बरं वाईट झालं किंवा मी मेलो बी, तरी तुम्ही हे घेतलेलं कर्ज हे ट्रॅक्टर विकून तर नील करताल ना. मग त्याच्यानंतर मी आमच्या चुलत्यांकडे गेलो. तिथून पुढं मग मी जॉन डिअरचं 5405चं कोटेशन काढून आणलं. त्याच्यानंतर त्याचा डेमो घेतला आम्ही. डेमो घेतल्यानंतर डेमो सक्सेस झाला आमच्या इकडं, कारण आमची सॉईल म्हणजे एकदम हार्ड सॉईल आहे. दुसरा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राईव्हमधला तर कोणता चालतच नाही आमच्या इकडे. बरोबर आहे. म्हणजे मला आठवते 5405 4x4 आमच्या एरियात कुणाला दिलेलाही नव्हता. आपण नेवाशातल्या चांद्या गावातनं तो काहीतरी आणून डेमो घेतला होता आपण. मग 5405 घेतल्यानंतर तुम्ही धंदा किती केला आणि काय केला? म्हणजे पहिल्या वर्षी मी जवळजवळ 20-22 लाख रुपयाचा धंदा केला. कुठल्या कामामध्ये? मी फक्त नांगरटीसाठी हिंगणगाव, जखणगाव, टाकळी, खातगाव ह्या 4 गावांमध्ये, इसळक लिंबळक एक 5-6 गावांमध्ये मी रात्रंदिवस 5 ड्रायव्हर ठेवून ट्रॅक्टर रात्रंदिवस चालवला. 5 ड्रायव्हर होते? 5 ड्रायव्हर ठेवून ट्रॅक्टर चालवला. बर. आणि म्हणजे दिवसभरात किती तास चालत असेल ट्रॅक्टर? तरी 22 घंटे दिवस रात्रीमध्ये 24 घंट्यातले 20-22 घंटे तर डेफिनेट ट्रॅक्टर चालवतात. आणि मग फक्त नांगरटीमध्ये एका वर्षात 22 लाख कमवले? फक्त नांगरटीत एका वर्षात 22 लाख रुपये. काय रेट असतो तुमच्याकडे नांगरटीचा? मी त्या टायमाला 2500 रुपये, 2021 साली 2500 रुपये नांगरटी करत होतो. बर. ट्रॅक्टरला लागायचं आपल्या समजा एक 9, 9.5, 10 लिटर एकरला डिझेल. 10 लिटर म्हणजे साधारण 1000 रुपयाचं डिझेल लागायचं. 1000 रुपये डिझेल लागायचं. पण 4x4 असल्यामुळं ट्रॅक्टरचं काम जास्त पटीत व्हायचं. 1 एकर काढायला साधारण किती वेळ लागायचा बरं? लयच किती बी हार्ड रान गेलं तर साधारणतः एक 80-85 मिनिटाबरोबर 1 एकर क्षेत्र आम्ही आज बी काढतो. म्हणजे समजा 1.5 तासाच्या आत, 1.5 तासाच्या आतमध्ये 1 एकर क्षेत्र आम्ही काढतो. पुण्याहून आल्यानंतर मशीन तर घेतलंच. मशीन घेतल्यानंतर फळीचा ट्रॅक्टर घेतला. पण हे सारं करत असताना साहेब माझ्यावर त्या टायमाला एक 30-35-40 लाख रुपये कर्ज झालं. लोन घेतलं होतं? लोन घेतलं, कारण आपण जॉन डिअर ट्रॅक्टर सुद्धा कर्जावरच घेतला होता. त्याला त्याचं काहीतरी 9-9.5 लाख रुपये आपण त्या टायमाला त्याची फाईल केली होती. बरोबर. आणि त्याच्यानंतर मशीनचं 22-25 लाख रुपये ते पण कर्ज होतं आपल्यावर.
हे करत असताना रात्रंदिवस कष्ट केले. का तर फक्त आई वडिलांना सुखात बघण्यासाठी रात्रंदिवस कष्ट केले. कष्टाचं आज भविष्य, आज माझ्याकडे काही नसून द्या, आज मी भलं पात्र्याच्या खोलीत राहून द्या, पण अजून 1, 2, 4, 8 महिन्यानंतर ज्यावेळेस मी घर बांधीन, आणि आपलं स्वप्न आहे साहेब घर बांधायचं, आपल्याला चांगल्यापैकी बांधायचं. कारण आपल्या आईवडिलांनी जे आपल्यासाठी केलं, आपल्या पडीच्या काळात केलं, ज्यावेळेस माणूस माणसाला विचारित नव्हता, त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी दिवस रात्र न बघता आपल्यासाठी मी ह्या जगात राहावा म्हणून यासाठी त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. त्यांची आता मला काहीतरी उतराई करायची म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करण्यासाठी मी घर बांधल्यानंतर जरी माझ्या खोलीला AC नसला तरी मी माझ्या वडिलांच्या रूमला AC लावणार म्हणजे लावणार. बरं मला एक सांगा, एका सीझनमध्ये 22 लाखाचा तुम्ही धंदा केला. आजूबाजूला गावात काय ट्रॅक्टर नव्हते का त्यावेळेस? होते ना, त्यावेळेस होते, आज पण आहेत. पण जो आपण ट्रॅक्टर घेतला त्या टायमाला, आपण तो ट्रॅक्टर 11.5 लाख रुपयाचा घेतला. बर. त्या टायमाला ह्या गावामध्ये 10 गावात पण नाही, तालुक्यात पण तो ट्रॅक्टर नव्हता. बर. कारण त्या टायमाला जमिनीची परिस्थिती अशी होती का हे जे 2 व्हील ड्राईव्हचे ट्रॅक्टर आहेत, ह्या ट्रॅक्टरांना रानच निघत नव्हतं. बर. मग आपण जो 4x4 ट्रॅक्टर घेतला, त्याच्यानंतर मग आपल्या थोडी गावामध्ये कामाची पद्धत बघितली लोकांनी. मग नांगरटीसाठी आपल्याला दुसऱ्या गावातून फोन यायला लागले. मग आम्ही शेजारचं गाव असेल, इकडलं शेजारचं गाव असेल, समजा टाकळी झालं, खातगाव झालं, जखणगाव झालं, परत इसळक झालं, लिंबळक झालं, ह्या गावांमध्ये जाऊन आम्ही धंदा केला त्या टायमाला. बरं, म्हणजे तुमची क्वालिटी एवढी चांगली होती की लोक तुम्हालाच बोलत होते. का आमचे हे पाहुणे तुमच्या गावात आहे, त्यांचं तुम्ही क्षेत्र 4 एकर 5 एकर नांगरलंय, आमचं पण नांगरायचंय. तर आम्ही मग तिकडं जाऊन दिवस रात्र गेलो का 4-4, 5-5 दिवस त्याच गावामध्ये 4-5 ड्रायव्हर राहायचे. कोणी सकाळी यायचं, कोणी दुपारी यायचं, संध्याकाळच्या 2 ड्रायव्हर राहायचे. साधारणतः 24 घंट्यातले आम्ही 20-22 घंटे तर धंदाच करायचो. आणि 22 लाख रुपयाचा धंदा असा पण नाही झाला, त्यासाठी कष्ट पण भरपूर करावं लागले. आणि क्वालिटी आपल्या कामाची, क्वालिटी म्हणजे तुम्हाला सांगतो ना, लॅम्पकनचा 3 फाळी नांगर आहे आपल्याकडं, मासिओचा रोटाव्हेटर आहे, चिजल प्लाव आहे. आता चिजल प्लाव झाल्या शेतकऱ्यांना किंवा ट्रॅक्टरवाल्यांना अजून माहीत नाहीये, त्याच्यासाठी तो म्हणजे चिजल प्लाव हे अवजारच काय. बरोबर. हे अवजार आपण पंजाबवरून मागवलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळं आपल्या कामाची क्वालिटी असल्यामुळं आणि काय व्हायचं, आमच्या इकडं ही जास्त प्रथा आहे का जो नांगरट करल त्यालाच बाकीचा धंदा द्यायचा. समजा काकऱ्या असेल, पेरणी असेल, पाळी असेल किंवा रोटा असेल, तुमचं बाकीचे काही कामं असतील, JCBचे म्हणा, ट्रॅक्टरचे म्हणा, जो आपलं एकच ट्रॅक्टरवाला कंटिन्यू आपल्यासाठी ठेवायचा. आपल्याकडे मोठा ट्रॅक्टर असल्यामुळं आहे ना, शेतकऱ्याला आहे ना कोणत्याही कामाची गरज लागली तर आपल्याकडे सारे साधनं अवेलेबल आहे. आपल्याकडे लेवल म्हणा, फळीचा ट्रॅक्टर म्हणा, टारल्या म्हणा, सारं आपल्याकडे आहे. ते तुमच्याकडे शहरात नाही म्हणत का, मॉलमध्ये सारं भेटतं, वन स्टॉप शॉपिंग म्हणतात. तसे आपल्याकडे वन स्टॉप सारे काम आहे. बरं, म्हणजे काही लागलं तर सगळं काही कोडदेनकडे आलं तर होतंय ते. सारं JCB असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, काही असू द्या, लेवल असू द्या, डेव्हलपमेंट, सारे कामं आपल्याकडे होतात. नितीनराव, लोक म्हणतात की आजकाल धंदे भेटत नाहीत किंवा पैसे भेटत नाहीत, लोक पैसे बुडवतात, लय शेतीच्या धंद्याचं अवघड आहे. पण तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? नाही, काम करणाऱ्याला भरपूर काम आहे. जो क्वालिटी देऊन काम करन त्याला कामच काम आहे. आणि लोक म्हणतात पैसे देत नाही, असं कोण म्हणतं पैसे देत नाही? शेतकरी पैसे पण देतात, काम पण देतात, फक्त आपण काम वेळेवर करणं, क्वालिटी करणं याला महत्व आहे. आत्ताच पहा ना, आमचे बाबासाहेब लांडगे झालं, आता हे फळीचा ट्रॅक्टर आमचा 1 दिवस सुद्धा बंद नाहीये. आणि तिकडं झालं समजा आमचे राहुल ठाणगे, राहुल ठाणगेंचं आमचं तर काय मग संवाद चालू राहतोय. आज आता बाबा समजा हे केल्यानंतर काय होईल, ते केल्यानंतर काय होईल, ट्रॅक्टरमधल्या जे नवीन टेक्निक आहेत किंवा बाबा ह्या ट्रॅक्टरला कोणता अवजार चालेल किंवा त्या ट्रॅक्टरला कोणता अवजार चालेल, मग हे आमचे काय किंवा ते राहुल काळे झालं पाडळीचे, ते पण मित्र आहेत, त्यांनी 5-6 ट्रॅक्टर केलेत. पॉकलँड, JCB, 10-11 ट्रॅक्टर, JCB, पॉकलँड. जर लोक कामं देत नाहीत तर आता तुम्ही पहा, आमचं एक बी वस्तू उभा नाहीये. बरोबर. आणि लोक म्हणतात कामं नाहीत. बरं, समजा आज पहा इथं ह्या शेतावर कोणी मालक नाही बघण्यासाठी, कोण नाही, पण आपण आल्यापासून पाहतोय किंवा आपल्या गप्पा चालू आहे तेव्हापासून पाहतोय, आपली एक वस्तू 1 मिनिटभर तरी उभा आहे का? नाही. मग जर समजा मालक नाही आणि तुम्ही कामच करायचं नाही, वस्तू उभा ठेवायच्या आणि तास लावायचे,
तर याच्यात कस काय आपल्याला कामं भेटतील, बरोबर आहे. कस काय कामं देतील लोक, पैसे बी कस काय देतील टायमावर. आणि बरेच लोक नुसतंच आपलं पांढरे कपडे घालून येतात, मग त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे? नाही नाही, ते चुकीचं आहे. समजा तुमच्याकडे 2 JCB आहेत किंवा 2-4 ट्रॅक्टर आहेत आणि तुम्ही पांढरे कपडे घालायचे, हिंडायचं एक दिवसभरात मशीन कोण ट्रॅक्टर कोणी चक्कर मारून जायची, ड्रायव्हर काय करतोय तुम्हाला माहित नाही, मशीन चाललंय का बंद आहे ते बी तुम्हाला माहित नाही. असं केल्यानंतर कधीच माणूस धंद्यात सक्सेस होऊ शकत नाही. प्रॉपर फील्डवर जाऊन तुम्हाला काम करावाच लागतं. कधी टायमाला जेवण भेटल नाही भेटन, आंघोळ भेटन नाही भेटन, किंवा आज समजा आपल्याकडे 2 ट्रॅक्टर आहे, 4 ट्रॅक्टर आहेत किंवा मशीन आहे, मग मी मोठी गाडी घेऊन हिंडायचं, हे तर मला पटत नाही. त्याच्यामुळे मी सकाळी डबा बांधून इथं मसनीमपाशी हजर राहतो रोज. बरं, तुम्ही आता बऱ्याच कंपन्यांचे ट्रॅक्टर वापरले, तर तुमच्या हिशोबाने कोणत्या कंपनीचा ट्रॅक्टर चांगला राहील बरं? माझ्या हिशोबाने ना जॉन डियर 5405 जो ट्रॅक्टर मी वापरतोय तो ट्रॅक्टर एक नंबर आहे. ॲव्हरेज बाबती म्हणा, ताकदी बाबती म्हणा. आज लोक म्हणतात जॉन डियर ॲव्हरेज देत नाही, पण आज बी ज्याला बी ॲव्हरेजबद्दल शंका आहे त्याने आपल्यापाशी यावा, आपल्याकडून ट्रॅक्टरचा ॲव्हरेज काढून घ्यावा. तर ट्रॅक्टरने नाही ॲव्हरेज दिलं तर आपण म्हणता ती पैसे. साधारण किती तास चाललाय ट्रॅक्टर तुमचा आता? ट्रॅक्टर आत्तापर्यंत आपला चाललेला आहे अमोल सर साधारणतः 8,000 तास ट्रॅक्टर आपला 2021 पासून आत्तापर्यंत चाललेला आहे. आता लोक म्हणतात समजा ट्रॅक्टर धंद्यात पैसे नाही, किंवा तुम्ही मागा म्हटले लोक पैसे देत नाही, तर आपण समजा 1000 घंटे हिंडण्या फिरण्यास सोडून देऊ, बरोबर. आपले 7,000 तासच कामाचे धरू, 7,000 गुणुले 700 रुपये तास धरू आपण. आम्ही फळीला जे ट्रॅक्टर 700 रुपये तासाने चालवतो त्या 700 रुपये तासानेच पैसे धरू, तरी आपण एकूण 50 लाख रुपयाचा आजपर्यंत त्या ट्रॅक्टरने धंदा केलेला आहे. आणि माझ्या जीवनामध्ये दुखण्यातून सावरल्यानंतर माझ्या जीवनामध्ये जो बेस्ट टर्निंग पॉईंट ठरला तो जॉन डियर ट्रॅक्टर 5405 ठरला. आज मी जे काय आहे त्या ट्रॅक्टरमुळेच आहे. आणि दुसरी गोष्ट माझ्या आई वडिलांना. बरं, लोक म्हणतात धंद्यात आजकाल कॉम्पिटिशन खूप आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? कॉम्पिटिशन तर कोणत्याही धंद्यात आहे अमोल सर. तुम्ही पहा आता कोणताही धंदा घ्या त्याच्यात कॉम्पिटिशन आहेच सगळी. पण तुम्ही पहा आता आपलं कुमार होळकर ज्या टायमाला त्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता त्या टायमाला त्यांनी मला विचारलं, पण मी त्याला सांगितलं तू घेशील तर जॉन डियरच घे, कारण तू का माझ्या एरियामध्ये येऊन धंदा करत नाही आणि मी काय तुझ्या एरियामध्ये येऊन धंदा करत नाही. तर त्याला त्या टायमाला मी म्हटलं मी व्यवहाराला येईन नाही येईन तो विषय वेगळा राहिला, तू जा अमोल सरांसंग बोल आणि तुझा व्यवहार कर आणि जॉन डियरच ट्रॅक्टर घे. आता त्याच्यानंतर पण आपले वडगाव आमलीचे सरपंच अमोल पवार त्यांना पण त्यांनी दुसऱ्या कंपनीचा ट्रॅक्टर पाहिला होता. त्यावेळेस त्यांना ते मूर घासायचं 963 घेतला होता आणि त्या टायमाला पण ते मला म्हटले कोणता ट्रॅक्टर घेऊ, तर ते मला म्हणत होते तुझ्यासारखा 5405 घेऊ. तर मी त्यांना म्हणलं माझ्यासारखा नका घेऊ, तुमचं काम हार्डमधलं आहे, तुम्ही एक वर्जन पुढचं चाला 50-75 4x4 घ्या. तर आपण सुद्धा तो सुद्धा ट्रॅक्टर 50-75 त्यांना दिलायचे ना. बरोबर आहे. हा, म्हणजे कॉम्पिटिशन जरी समजा तुमच्या गावातलं जरी घ्यायला आलं तरी तुम्ही मला फोन करून नक्कीच सांगतोच ना सांगणार पण इथून मागं सांगत आलो आणि इथून पुढे पण सांगणार आहे. हा, पण म्हणजे कॉम्पिटिशनला घाबरून चुकीचा सल्ला देणं हे चुकीचं आहे असं मला तरी वाटतं. नाही हातातलं कोणी नाही नशिबातलं कोण नेणार आहे, त्याच्यामुळे लोकांना चुकीचा सल्ला देऊन आपला काय फायदा होणार आहे? कोणाच्या कपाळावरचं कोणी चोरून नेऊ शकत नाही. बरोबर आहे. तर मित्रांनो, हे असे होतकरू आणि चांगले उद्योजक शेतकरी हे अशा प्रकारच्या स्टोरीज किंवा गोष्टी आम्ही तुमच्या समोर आप्पासोबत गप्पामध्ये नेहमीच आणत असतो. आम्हालाही बरेचसे शेतकरी चांगले वाईट अनुभव सांगतात किंवा अशा उदाहरणातनं तुम्ही जेवढं काही चांगलं घेता येईल ते घ्यावं आणि तुम्हाला अशा गोष्टींमध्ये काय आवडलं ते आम्हाला नक्कीच कमेंट करून लिहा आणि आपण अशाच एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याबरोबर पुढच्या आप्पासोबत गप्पामध्ये भेटूया.